हाय, हॅलो, नमस्कार माझ्या सर्व ताईंना. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असा. चला तर मैत्रिणींनो, नाही म्हणता म्हणता आज आम्ही सगळ्यात शेवटच्या दिवशी चाललो आहोत गणपती बाप्पांना बघण्यासाठी. तर ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तर हे बघा मैत्रिणींनो, फायनली आम्ही आज इतक्या पावसामध्ये आलेलो आहोत. कारण की पाऊस तर सारखा चालूच आहे आणि परंतु गणपती बघायला न गेल्याने कुठंतरी मनाला दुःख वाटत होतं. 8 दिवस म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. पण जर पावसामुळे जाण्याची इच्छा तर होत नव्हती, परंतु म्हटलं आजचा दिवस गेला तर पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल. पिंपळगावमध्ये इतके छान असे गणपती बसलेले असताना बघायला जायचं नाही, असं म्हणजे कुठंतरी मनाला खंत वाटत असताना मग आम्ही निघालो इतक्या पावसामध्ये. आणि हे बघा सगळीकडे गिचगिच आहे. इतक्या गिचगिचीमध्ये चाललो आहोत, परंतु गणपती बाप्पांचं डेकोरेशन आणि तिथला माहोल बघून आहे ना, हे काहीच नाही असं वाटतं. इतके लांबून लांबून या ठिकाणी गणपती बघायला येतात. खूप छान छान असे डेकोरेशन केलेले असतात. तिन्हीच ठिकाणी इतके छान मोठे मोठे गणपती बसलेले असतात आणि छान असं मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं असतं. म्हणून मग मनात इच्छा नसतानाही आम्ही आलो आहोत. म्हणजे पावसामुळे इच्छा नव्हती, दुसरं काही नाही. पाऊस म्हटल्यानंतर इतकी किचकिचमध्ये बाहेर निघण्याची देखील इच्छा होत नाही. हा पाऊस पण आहे गणपतीमध्येच येतो आणि सगळ्या लोकांचे म्हणजे दानबळ उडून देतो. सगळ्यांना गणपती बाप्पांचा आनंद घ्यायचा असतो, परंतु ह्या पावसामुळे आपल्याला बाहेर निघण्याची इच्छा होत नाही आणि आनंदही लुटता येत नाही, असं होऊन जातं. पण तरी देखील ज्यांना यायचं ते येतात आणि अशी भरपूर सारी गर्दी बघा, इतकी गर्दी ना. जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही तोपर्यंत वाटतं, परंतु बाहेर निघाल्यावर काही वाटत नाही. म्हणून म्हटलं चला आज जर नाही गेलो गणपती बघायला तर पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला येताही येणार नाही. पुन्हा म्हणजे जे काही डेकोरेशन ह्या वर्षी असतं ते पुढच्या वर्षी नसतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळं असं डेकोरेशन असतं, खूप छान केलेलं असतं. आता आम्ही या ठिकाणी निघालो आहोत. तिथे आहे केदारनाथचं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे केदारनाथचा हे बघा किती छान असं मस्त मंदिर बनवलेलं आहे. आणि कसं बनवतं काय बनवतं हे त्यांनाच माहिती, परंतु इतकं छान असं वाटतं ना जणू काही आपण केदारनाथलाच आलेलो आहोत, असं इतकं छान म्हणजे त्यांनी व्ह्यूज दिलेला आहे. इतकं म्हणजे ते बनवता कशाने काय हे आपल्याला सुद्धा कळत नाही. बघा ही भिंती बघा कशा बनवलेल्या, अगदी ओरिजिनल असल्यासारखं वाटतं ह्या भिंती. पण म्हणजे त्याने ते पुष्ट्याचा कशाचा वापर केलेला असेल काय माहीत, परंतु इतकं छान असं मस्त बनवलेलं आहे. तर आम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊन एंट्री मिळालेली. त्या काकांनी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे असल्यामुळे त्या काकांनी डायरेक्ट आम्हाला आतमध्ये एंट्री दिलेली आणि आम्ही डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन फोटो काढले आहेत बघा इथे. तर खूप छान वाटतं, म्हणजे अगदी मस्त असे डेकोरेशन पण केलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं. मस्त बघा, मस्त अशी शंकराची पिंड पण आहे. तर आम्ही मस्त आतमध्ये जाऊन फोटो काढले तिथे. तर बाकी लोकांना मध्ये जाऊ पण देत नाही, परंतु आमचं नशीब चांगलं, आम्हाला तिथे आतमध्ये जाऊ दिलेलं, फोटो काढलेले. आणि मग आम्ही बघा इथे आलो, मस्त दर्शन झालेत किती. तर पाळण्यामध्ये बसण्याची इच्छा होती मिस्टरांची, पण तीसुद्धा पूर्ण झाली. कारण ज्यांचं हे बनवले ते. त्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या ठिकाणी आलो. तिथे पण बघा गणपती बाप्पा खूप छान आहे. आणि त्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर इथे पुढे त्यांनीच हे पुढे हे आपल्या राजस्थानचे जे खाटू श्याम म्हणून आहे ते त्यांचं हे मंदिर बनवलेलं आहे. ते खाटू श्याम बाबांचं मंदिर आहे. तर किती छान बनवलेलं आहे बघा. वाटतंय का हे खरंच म्हणजे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट कोणी म्हणणार सुद्धा नाही. जणू काही याच्या आतमध्ये गेलं नाही असं वाटतं की आपण राजस्थानला चाललो आहे. इतकं सुंदर असा माहोल बनवलेला आहे त्यांनी. पण गर्दी असल्यामुळे इतका छान असा खास व्हिडिओ घेता नाही येत, तरी देखील मला जेवढा काढता आला तितका काढण्याचा प्रयत्न केला आहे. बघा किती छान असं मध्ये मस्त असं माहोल बनवलेलं आहे त्यांनी. ते ही मुलगी ना म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावरती मोहराचा पिसारा ठेवत होती या पद्धतीने. जसं खाटू श्यामचं मंदिर राजस्थानमध्ये आहे तसंच अगदी त्यांनी बनवलेलं आहे. अगदी सुंदर, इतकं सुरेख आणि अप्रतिम असं वाटतंय आतमध्ये गेल्यानंतर. मग किती छान नाही दिसायला, म्हणजे अगदी छान दिसतंय मस्त. बान ही युद्ध खत्म कर देगा। हालांकि यह बात श्री कृष्ण पहले से ही जानते थे। भरभरी को रोकने के लिए श्री कृष्ण ने उनकी परीक्षा ली। श्री कृष्ण ने कहा, हे बालक, इस पीपल के पेड़ के पत्ते को भेद के दिखाओ। छान असं माहोल या ठिकाणी खूप छान
त्यानंतर इथे सुद्धा खूप छान असं शंकराची मोठी पिंड आहे. त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पा बसवले तर परंतु तिथे काय आम्हाला फोटो आतमध्ये काढून नाही दिलेले, त्यामुळे आम्ही बाहेरूनच फोटो काढले. बघा इथे सुद्धा माहोल इतका सुंदर बनवलेला आहे. मित्रमंडळाचा हा गणपती आहे, पण त्याने खूप छान बनवले. इतकी मोठी पिंड आहे ही का म्हणजे आपल्या डोळ्यासुद्धा मावणार नाही इतकी मोठी पिंड त्यांनी बनवलेली. खूप छान असं मस्त. पाऊस जर नसता तर अजूनच छान व्हिडिओ घेता आला असता आणि छान तुमच्याशी शेअर करता आला असता, परंतु पावसाने जास्तच गडबड केली. बघा खूप छान मस्त असं डेकोरेशन सुद्धा आमच्यासोबत केदारनाथचं दर्शन घेतलं. चला कसे वाटले नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि कसे वाटले इथले आमच्या पिंपळगावचे गणपती नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जेवढं शक्य झालं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. चला भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.